जीबी सिंड्रोम म्हणजेच गुलेन-बारे सिंड्रोम या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढतीये। मुंबई पुण्यापाठोपाठ कोल्हापुरातही जीबी सिंड्रोमची लक्षणं असणाऱ्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत। पण हा आजार नेमका कशामुळे होतो, त्याची लक्षणं काय आहेत, हा आजार टाळण्यासाठी काय करता येईल आणि उपचार पद्धतीविषयी अनेकांना परिपूर्ण माहिती नाही। त्यामुळे जीबी सिंड्रोमबद्दल रुग्ण आणि समाजामध्ये भीती निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ न्यूरोलॉजिस्ट कौस्तुभ औरंगाबादकर यांच्याकडून जाणून घेऊया या आजाराबद्दलची शास्त्रीय माहिती। जीबी सिंड्रोमचे रुग्ण वाढू लागल्यानं पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झाले। वास्तविक जीबीएस हा काही नवा आजार नाही। या आजाराची लक्षणं असणारे 10 रुग्ण सन 1859 मध्ये फ्रेंच फिजिशियन गुलेन-बारे सिंड्रोम यांना आढळून आले। त्यानंतर 1919 मध्ये या आजाराचं शास्त्रीयदृष्ट्या जीबीएस असं नामकरण झालं। जीबीएस हा जीवघेणा आजार असला तरी वेळेत उपचार घेतल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो। कोल्हापुरातील एका महिलेचा जीबीएसमुळे मृत्यू झालाय, तर सध्या जिल्ह्यात ठिकठिकाणी जीबीएसच्या 10 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। सध्या अनेकांना ताप, कफ, अंगदुखी असा त्रास जाणवतोय। त्यातून कुटुंबियांची काळजी वाढतीये। एकीकडे जीबीएस विषयी पूर्ण माहिती नाही। जीबीएस कशामुळे होतो, त्याची लक्षणं आणि उपचार पद्धतीबद्दल याबद्दल ज्येष्ठ न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर कौस्तुभ औरंगाबादकर यांच्याशी बी न्यूजनं बातचीत केली। हातापायातील संवेदना कमी होणं, हातपाय बधीर होणं, हातापायातील ताकद कमी होणं यासह जीबीएसची विविध लक्षणं असल्याचं डॉक्टर औरंगाबादकर यांनी सांगितलं। या आजारामध्ये सर्वसामान्यपणे हातापायामधली संवेदना जाणं, हातपाय बधीर होणं आणि हातापायामधली ताकद कमी होणं ही प्रामुख्याने लक्षणं दिसतात। क्वचित पेशंटमध्ये डोळ्याची हालचाल कमी होणं, गिळायला त्रास होणं, चावायला त्रास होणं, मानेची ताकद जाणं ही जसजसा आजार गंभीर होत जातो ही ॲडिशनल लक्षणं दिसायला लागतात। आणि साधारणपणे 10 ते 20% लोकांमध्ये जेव्हा आजार गंभीर व्हायला लागतो तेव्हा श्वासाचे सुद्धा स्नायू कमी पडायला लागतात आणि अशा पेशंटमध्ये हृदयाचे ठोके कमी जास्त होणं, ब्लड प्रेशर कमी जास्त होऊन जीवाला धोका होण्याची डेफिनेटली रिस्क असते। हा आजार टाळण्यासाठीच्या उपाययोजना आणि लक्षणं आढळल्यास त्यावरील उपचार पद्धती याबद्दलही डॉक्टर औरंगाबादकर यांनी सविस्तर माहिती दिली। या आजाराची सर्वसाधारण कारणं काही बॅक्टेरियल इन्फेक्शन, काही व्हायरल इन्फेक्शन, क्वचित प्रसंगी HIV सुरुवातीला आणि काही गंभीर कॅन्सरसारख्या आजारांशी सुद्धा या आजाराचा संबंध क्वचित जोडला जाऊ शकतो। या आजाराची उपाययोजना जेवढी लवकर केली जाईल तेवढा त्याचा रिझल्ट आणि आउटकम हा बेटर असतो। तर स्वतःची स्वच्छता पाळणं, हाताचे पायाची काळजी घेणं, वारंवार हात पाय धुणं, पाणी शक्य असल्यास उकळून पिणं ही प्राथमिक जरी आपण लक्षणं दिसत असताना किंवा त्याच्यानंतर प्रिकॉशन घेतल्या तर आजार पटकन पिकअप होऊ शकतो आणि त्याचा इलाज होऊ शकतो। जीबीएसची लक्षणं आढळून आली तर लगेच घाबरून जाण्याची गरज नाही। प्राथमिक टप्प्यात या रोगाचं निदान झाल्यास आणि वेळेत योग्य उपचार मिळाल्यास जीबीएसचा रुग्ण पूर्ण बरा होतो असं औरंगाबादकर यांनी सांगितलं। बऱ्याचदा आपण दुखणं अंगावर काढतो, डॉक्टरांकडे जाण्यास टाळाटाळ करतो, पण जीबीएस सदृश्य लक्षणं आढळल्यास तातडीनं तपासणी आणि उपचार करून घ्यावेत असं आवाहन डॉक्टर कौस्तुभ औरंगाबादकर यांनी केलंय।